नमस्कार साहेब. नमस्कार. आमची अशी इच्छा आहे की ज्या मुलीवरती हा अत्याचार झालेला आहे त्या मुलीच्या आई वडिलांसोबत आपल्या भारताचे केंद्रीय मंत्री अमित शहाजी यांनी त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन पाहिजे. तुम्ही तो पाठपुरावा करावा म्हणून महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे. म्हणून आम्ही तुमच्याकडे त्याच दृष्टीने बघत आहोत. आज त्या मुलीचे आई बाबा मेल्यासारखे आहेत. साहेब, आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. आम्हाला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणून तुम्ही आत्ताची आत्ता सुनेत्रा वहिनींना सांगून अमित शहाजींचं बोलणं आई वडिलांसोबत करून द्या. तोपर्यंत आम्ही त्या मुलीचा अंत्यसंस्कार होऊ देणार नाहीत. त्या माणसाला आई वडिलांसमोर आणून त्या आई वडिलांनी ठेचून काढायचे. दोन मिनिटं साहेब, आणि 2 मिनिटं मला सांगा. फास्ट ट्रॅक ऐका 2 मिनिटं मला एक सांगा फडणवीस साहेब, फास्ट ट्रॅकची आपली जी काही फास्ट ट्रॅकची केस आहे ती आतापर्यंत आत्ताची आत्ता 2, 4, 8 दिवसात 15 दिवसात कोणाची निकालाला लावली तुम्ही सांगा बरं. कोणाची निकालाला लावली? 2 आठवडे नाही साहेब, 2 आठवडे 2 आठवडे शांत व्हा. फोन चालू आहे. बरं ऐका. नाही ना, बरोबर. बरं, आम्हाला भरपूर बोलायचं नाही, पण मला एक सांगा, जर न्याय व्यवस्थेने जर त्याला 2-4 शिक्षामध्ये जर त्याला बाहेर काढलं जेलच्या आणि तो मस्त मोकाट फिरतोय आणि अशी बलात्कार करत फिरतोय, मग न्याय व्यवस्था तेव्हा काय झाली होती? तेव्हा तुम्ही म्हटले का त्यांना कायदा वगैरे हातात घेतला नाही घेतला? बरं साहेब, तुमच्यावर विश्वास आहे बरं का पूर्ण. सुनेत्रा वहिनींना सांगा की जोपर्यंत त्या आई वडिलांना अमित शहाजी केंद्रीय गृहमंत्री म्हणून 2 मिनिट बरं ठीक आहे. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून ह्याचा पाठपुरावा करावा अशी आमची विनंती आहे. फास्टॅगच्या पुढे काही असेल तेही करा साहेब. फास्ट बस आमच्या समोर आम्हाला फाशी बघायची त्याची. आणि फक्त ह्या केस बद्दल नाही, त्याच्यानंतर ह्या माणसाला फाशी दिल्यानंतर अशी घटना घडू द्या की सगळ्यांची फाटली पाहिजे. पुढे अशा घटना घडणार नाही अशीच शिक्षा व्हायला पाहिजे. मागे